माजी मंत्री अब्दुल सत्तार यांना कोर्टाने आणखी एक दणका दिलेला आहे। सत्तार यांच्या विरोधात दाखल फौजदारी प्रकरण आता फास्ट ट्रॅकवर चालणार आहे। प्रत्येक आठवड्याच्या शेवटच्या कामकाजाच्या दिवशी या संदर्भात सुनावणी होईल। विधानसभा निवडणुकीमध्ये सत्तार यांनी खोटी माहिती दिल्याचा आरोप आहे। सामाजिक कार्यकर्ता महेश शंकरपेल्ली यांच्याकडून या सगळ्या संदर्भात याचिका दाखल करण्यात आलेली होती आणि त्यावर आज सुनावणी होणार आहे। माजी मंत्री अब्दुल सत्तार यांना न्यायालयाचा आणखी एक दणका पाहायला मिळतोय। सत्तार यांच्या विरोधात दाखल फौजदारी प्रकरण आता फास्ट ट्रॅकवर चालणार आहे। प्रत्येक आठवड्याच्या शेवटच्या कामकाजाच्या दिवशी या संदर्भात सुनावणी होणार आहे। विधानसभा निवडणुकीमध्ये सत्तार यांनी खोटी माहिती दिली असा आरोप त्यांच्यावर करण्यात येतोय आणि या सगळ्या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते महेश शंकरपेल्ली यांनी याचिका दाखल केलेली होती, त्यावर आता सुनावणी होणार आहे। त्यामुळे माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या अडचणीत कुठेतरी वाढ झालेली आहे। कोर्टाने त्यांना आणखी एक दणका दिलाय। सत्तारांच्या विरोधात दाखल फौजदारी प्रकरण आता फास्ट ट्रॅकवर चालणार आहे। प्रत्येक आठवड्याच्या शेवटच्या कामकाजाच्या दिवशी या संदर्भात सुनावणी होईल। विधानसभा निवडणुकीमध्ये सत्तार यांनी खोटी माहिती दिलेली आहे असा आरोप करण्यात येतोय। सामाजिक कार्यकर्ते महेश शंकरपेल्ली यांनी या सगळ्या संदर्भात एक याचिका दाखल केली आणि याच याचिकेवर आता प्रत्येक आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सुनावणी होईल। सन 2019च्या निवडणुकीमध्ये खोटी आणि भ्रामक माहिती देऊन शपथपत्र दाखल केले होते। सदर प्रकरणामध्ये सिल्लोड न्यायालयात मी व पुण्याचे माझे सहकारी डॉक्टर अभिषेक हरदास दोघांनी मिळून फौजदारी याचिका दाखल केली होती। सदर प्रकरणामध्ये काल कोर्टात सुनावणी होती आणि मान्य न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आमदार खासदार यांच्या प्रकरणामध्ये दैनंदिन म्हणजे रोजच्या रोज सुनावणी घेण्यात यावी असे आदेश होते। त्या आदेशानुसार अब्दुल सत्तार यांच्या या याचिकेमध्ये आठवड्याच्या प्रत्येक शेवटच्या कामकाजाच्या दिवशी तारीख चालवण्यात यावी, म्हणजे प्रत्येक आठवड्याला तारीख ठेवण्यात यावी असे आदेश दिलेले आहेत। त्यामुळे मला आता अपेक्षा आहे की सदर प्रकरण आता फास्ट ट्रॅकवर चालवण्यात येऊन लवकरच प्रकरणात निकाल लागणार आहे। त्याचप्रमाणे काल या याचिकेमध्ये अब्दुल सत्तार यांचे वकील माझी उलट तपासणी घेणार होते, परंतु अब्दुल सत्तार यांचे वरिष्ठ जे विधिज्ञ होते श्री निलेश घाणेकर हे काल उपस्थित झाले नाही। त्यांना मागच्या तारखेला तर या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आपल्यासोबत मोहसिन शेख आहेत। मोहसिन, या सगळ्या संदर्भात आता आणखी एक दणका दिलेला आहे कोर्टानं, तर एकंदरीत महेश शंकरपेल्ली यांचा आक्षेप काय, त्यांची तक्रार काय आहे? ऋतुजा, नक्कीच आपण जर बघितलं तर यापूर्वी देखील अनेकदा अब्दुल सत्तार यांना जे आहे तर न्यायालयाचा दणका पाहायला मिळाला होता आणि या वेळेस देखील असाच काही प्रकार समोर आलेला आहे। अब्दुल सत्तार यांच्या विरोधात जे आहे तर एका सामाजिक कार्यकर्त्याने सिल्लोड न्यायालयात जे आहे तर फौजदारी प्रकरण दाखल केलं होतं, ज्यात आरोप करण्यात आले होते की 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत अब्दुल सत्तार यांनी जे शपथपत्र आहे त्यात अनेक गोष्टी लपवल्या होत्या, अनेक खोट्या गोष्टी ज्या आहेत तर त्यात उल्लेख करण्यात आला होता, ज्यात त्यांचे शेअर मार्केट कंपन्यांची गोष्टी असतील, स्वतःची शैक्षणिक माहिती असेल, त्या सगळ्या चुकीच्या दिल्याचा आरोप त्यांनी केला होता आणि त्यानुसार सिल्लोडच्या फौजदारी न्यायालयात जे आहे तर प्रकरण दाखल करण्यात आलं होतं। मात्र आता या सगळ्या प्रकरणात दर आठवड्याला शेवटच्या दिवशी ही अब्दुल सत्तारांच्या प्रकरणाची सुनावणी व्हावी असं न्यायालयाने सांगितलेलं आहे। त्यामुळे हे सगळं प्रकरण आता फास्ट ट्रॅक कोर्टात म्हणजे फास्ट ट्रॅक प्रमाणे चालणार आहे। त्यामुळे अब्दुल सत्तारांची ही मोठी अडचण मानता येईल आणि यापूर्वी देखील अनेक प्रकरणात न्यायालयाचं जे आहे तर दणका सत्तारांना पाहायला मिळाला होता आणि या फौजदारी प्रकरणात देखील आता अब्दुल सत्तारांची अडचण वाढण्याची शक्यता आहे। ऋतुजा, अगदी धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।